नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक विम्या संदर्भातील अपडेट आपण मागच्या काही दिवसापासून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सविस्तर घेत आहोत. कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे वितरण सुरू आहे, तसेच पीक विम्याचे किती पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाले याबद्दल देखील आपण जिल्हानिहाय माहिती मागील काही दिवसांपासून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. आता अनेक शेतकरी मित्रांचा एक प्रश्न आहे की आम्हाला या पीक विमा योजनेअंतर्गत पैसे अजून का मिळाले नाहीत. म्हणजेच की आमच्या जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले परंतु आम्हाला हे पैसे आले नाहीत. तर तुम्हाला हे पैसे मिळणार का नाही, तुम्ही तुमच्या मोबाईलवरून अथवा कम्प्युटरवरून कसे पाहिजे याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्याबरोबरच कोणत्या जिल्ह्यामध्ये अजून वितरण बाकी आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये वितरण सुरू आहे, जसे की आपण पाहिलं की परभणी असेल, बुलढाणा असेल, बीड असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, या जिल्ह्यांची सध्याची परिस्थिती काय आहे, धुळे जिल्हा असेल, काही जिल्ह्यांमध्ये पुणे असेल, सोलापूर असेल, धाराशिव असेल, या जिल्ह्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अजूनही निधी वितरित नाही. निधी वितरण बंद झाले का, किती दिवस अजून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे येणार आहेत, असे अनेक प्रश्न शेतकरी बांधवांच्या मनात आहेत. त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला आणि अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहिती व अपडेटसाठी आपल्या हक्काच्या मराठी हायटेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. चला व्हिडिओ सुरू करू. तर सर्वात आधी शेतकरी बांधवांनो, जिल्ह्यांबद्दल बोलायचे झाल्यास आपण जिल्ह्यांबद्दल आधी माहिती घेऊया. यामध्ये नागपूर असेल, धुळे असेल, वाशिम असेल, धाराशिव असेल, बीड असेल, लातूर असेल, नांदेड असेल, हिंगोली असेल, अहिल्यानगर असेल, अशा सर्व जिल्ह्यांमध्ये आता पीक विम्याचे वितरण जवळपास अंतिम टप्प्यात आला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या योजनेअंतर्गत पीक विम्याचे पैसे हे जमा झालेले आहेत. आता यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यावर लाभ वेगळा असू शकतो. काही शेतकऱ्यांना जास्त पैसे आहेत, ज्यांचा वैयक्तिक क्लेम होता त्यांना हे पैसे जास्त प्रमाणामध्ये आले आहेत. ज्यांचं अग्रिम आहे त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर काही प्रमाणामध्ये पैसे कमी जमा झाले आहेत. जिथे सरसकट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर निधी वर्ग करण्यात आला आहे, ज्या मंडळामध्ये त्या मंडळातील शेतकऱ्यांना यामध्ये काही प्रमाणात कमी पैसे मिळाले आहेत. हे सरसकट कधी फिक्स असे पैसे नसतात की बाबा वैयक्तिक क्लेमवाल्यांना वेगळा निधी असतो आणि इतरांना वेगळा असतो. त्यामुळे हा निधी वेगळा असू शकतो, परंतु शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे नक्कीच वर्ग झाले आहेत. तुम्हाला देखील हे पैसे आले असतील, तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जाऊन हे पाहू शकता किंवा आम्हाला कमेंट देखील करून सांगू शकता की तुम्हाला प्रति हेक्टर किती पैसे मिळाले आहेत. आता काही जिल्हे आहेत की ज्यांच्यामध्ये हे वितरण बाकी होते, ज्यामध्ये अकोला असेल, ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर असेल, ज्यामध्ये जालना असेल, ज्यामध्ये अमरावती असेल, अशा अनेक जिल्ह्यांमध्ये हे वितरण अद्याप बाकी आहे. ते कदाचित आजपासून सुरू होणार आहे, कारण आपण पाहत आहोत की मार्च एंड पासून विविध बँकांना विविध सुट्ट्या आल्या आहेत. आपण पाहत आहोत की मार्च एंड झाल्यानंतर देखील बँका बंद झाल्या. परत आता देखील शुक्रवार, शनिवार, रविवार असेल, काल सोमवार असेल, या दिवशी बँका बंद असल्याने काय झालंय की शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर किंवा शेतकऱ्यांना निधी वर्ग करताना काही प्रमाणामध्ये बँकांना देखील अडचणी येत आहेत. परंतु ज्या शेतकऱ्यांना निधी, जे शेतकरी या योजनेअंतर्गत लाभार्थी आहेत त्यांना 100% निधी येणार आहे. आजचं उद्या होईल, परंतु जास्त दिवस लांबणार नाही. या आठवड्यामध्ये म्हणजेच की या शुक्रवारपर्यंत किंवा शनिवारपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पीक विमा योजनेअंतर्गत पैसे वितरण करण्यासाठी आदेश देखील देण्यात आलेले आहेत. कारण आता शेतकरी आक्रमक होण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा योजनेअंतर्गत पैसे लवकरात लवकर जमा करण्याचा सरकारकडून देखील आदेश देण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर येत्या काही दिवसांमध्ये पीक विमा योजनेअंतर्गत पैसे जमा होणार आहेत. आता वैयक्तिक लाभ किंवा तुम्हाला पैसे येणार का नाही हे कसे पाहायचे, हा देखील अनेक शेतकऱ्यांनी मला प्रश्न विचारला. यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईलवरून आपली जी पीक विम्याची अधिकृत वेबसाईट आहे, बऱ्यापैकी शेतकऱ्यांना माहिती आहे, ज्यांना माहिती नाही त्यांना देखील वेबसाईट मी सांगतो. ही वेबसाईट आहे pmfby.in किंवा pmfby.gov.in. या वेबसाईटवर तुम्ही जायचं आहे. वेबसाईटवर गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर असेल किंवा मोबाईल नंबर असेल हे टाकून तुम्हाला त्या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन करून घेतल्यानंतर तुम्हाला खरीप समजा 2024 चा पीक विमा तुम्हाला जमा झालाय का किंवा तुम्हाला पैसे येणार का हे पाहायचे असल्यास त्या ठिकाणी हंगामामध्ये तुम्ही खरीप 2024 हा हंगाम निवडायचा आहे. हंगाम निवडल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्या ठिकाणी तुम्हाला सर्व माहिती असणार आहे. यामध्ये तुमचा क्लेम अवेटेड दाखवत असेल किंवा क्लेम कॅल्क्युलेशन तुमचं अजून झालं नसेल किंवा 00 असेल तर तुम्हाला हे पैसे येणार नाहीत. तुम्हाला पीक विमा योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही. आणि जर तुमच्या पीक विम्याअंतर्गत तिथे रक्कम दाखवत असेल, समजा 5,000 असेल, 6,000 असेल, 10,000 असेल, जी काही रक्कम असेल तर ती रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाली असेल किंवा येत्या काही दिवसांमध्ये 100% जमा होईल. त्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची यामध्ये अनेक शेतकऱ्यांचं एक मत आहे, अनेक शेतकऱ्यांची नाराजी देखील आहे. कारण शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पीक विमा योजनेअंतर्गत रक्कम अपेक्षित होती, परंतु शेतकऱ्यांना अपेक्षेपेक्षा मोठ्या प्रमाणावर यावेळी रक्कम कमी मिळाली आहे. म्हणजे हे दरवर्षीप्रमाणेच आहे की शेतकरी अपेक्षा जास्त करतो, परंतु यामध्ये आपण पाहत आहोत की आपण कालच एक रिपोर्ट पाहिला. त्या रिपोर्टमध्ये आपल्या चॅनलवरती व्हिडिओ देखील मी अपलोड केली आहे. यामध्ये स्पष्टपणे आहे की
महाराष्ट्र सरकारमध्ये जर पाहिलं तर मागील 3 वर्षांमध्ये 16,000 कोटी रुपये पीक विमा कंपन्यांना मिळाले, परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 10,000 कोटी रुपये आले. म्हणजे की 6,000 कोटी रुपयांचा फायदा पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा कंपन्यांना होत आहे. म्हणजे की शेतकऱ्यांसाठी काढलेली योजना, परंतु या योजनेचा लाभ मात्र कंपन्या घेत आहेत, कारण कंपन्या विविध प्रकारच्या अटी व निकष टाकून शेतकऱ्यांना योजनेअंतर्गत बाद करत आहेत. म्हणजेच की शेतकरी भरला जातो. म्हणजे काय देखील आहे, व्यापारी फायद्यामध्ये आहे, पीक विमा कंपन्या फायद्यामध्ये आहेत, सरकार फायद्यामध्ये आहे, परंतु शेतकरी मात्र भरडला जात आहे. यामध्ये शेतकऱ्यांसाठी काहीतरी वेगळं धोरण आणणं देखील गरजेचं आहे. दरवर्षी आपण पाहतोय की पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे. आताच आपण पाहिलं की आता समजा दुष्काळ झाला, आता शेतकऱ्यांना अतिवृष्टी किंवा गारपिटामुळे शेतकऱ्यांची शेती अक्षरशः पिकं झोडपली गेली आहेत. शेतकऱ्यांचं नुकसान जे होतंय ना, त्या नुकसानाची भरपाई मात्र खूप कमी प्रमाणामध्ये मिळत आहे, असे अनेक शेतकऱ्यांचं मत आहे. तुम्हाला देखील याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. तसेच आम्ही कुठल्याही प्रकारची खोटी माहिती देत नाही. जी योग्य माहिती आहे ती माहिती घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. ज्या शेतकरी बांधवांना पैसे जमा होत नाहीत ते शेतकरी बांधव सांगत आहेत की चुकीची माहिती, परंतु अजिबात चुकीची माहिती नाहीये. अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पीक विमा योजनेअंतर्गत पैसे जमा झालेले आहेत आणि ज्यांना हा पीक विमा मंजूर झाला आहे त्यांना 100% पीक विम्याचे पैसे येत्या 2-3 दिवसांमध्ये जमा होतील. त्यामुळे कुठल्याही प्रकारची काळजी करण्याची आवश्यकता नाहीये. तुमच्या आधार कार्डशी संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये सदरची रक्कम जमा होणार आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारची काळजी करू नका. कदाचित काही वेळा मेसेज येत नाहीत तर बँकेचे स्टेटमेंट असेल किंवा बँकेमध्ये जाऊन तुम्ही बॅलन्स चेक करू शकता आणि तुम्हाला पीक विम्याची रक्कम जमा झाली का ते आपल्या सबस्क्रायबर्सला नक्कीच कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अशाच महत्त्वाच्या माहिती व अपडेटसाठी आपल्या हक्काच्या मराठी हायटेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.